वरळी बीडीडीकरांचं मागील अनेक वर्षांतलं स्वप्न जे आहे ते आपल्याला आज पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच 160 चौरस फुटांवरून 500 चौरस फुटांपर्यंतचा जो कार्पेट एरिया आहे तो वरळी बीडीडीकरांना आपल्याला मिळताना दिसणार आहे। मी त्याच आज घरात आहे जो 2 BHK हा फ्लॅट आहे। साधारणपणे 500 स्क्वेअर फुटाचा हा संपूर्ण घर आहे। मी सध्याला 40व्या मजल्यावर आहे आणि 40व्या मजल्यावरनं जे समोरचं दृश्य दिसतं आहे थेटपणे कोस्टल रोडचं चित्र, कोस्टल रोडचं दृश्य आपल्याला या घरातनं पाहायला मिळतं। एकूणच 40 मजल्यांच्या ह्या सगळ्या इमारती असणार आहेत, ज्यामध्ये एकूणच 2 BHK सर्व सुविधायुक्त आपल्याला हे सगळे घरं पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 34 पुनर्वसनाच्या इमारती उभारण्यात येणार आहे आणि आज त्यापैकी 556 घरं आहेत 2 विंगमधले, त्यांना ही घरं देण्यात येणार आहे। आपण जर का सध्याला या घराची रचना पाहिली तर समोरच एक हे घर देण्यात आलेलं आहे। सोबतच जर का पाहायचं तर 2 हे बेडरूम्स आहेत, त्यापैकी हे एक बेडरूम आहे आणि एक टॉयलेट बाथरूम आहे आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्याने सरकारचा मोठ्या प्रमाणात जो जोर आहे तो चांगल्या घरांसाठी हा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी टाटा कन्सल्टन्सीकडनं हा संपूर्ण घराचं बांधकाम जे आहे ते आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। एकूणच येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने त्याआधी ह्या घरांच्या चाव्याचं वाटप हे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि कशा प्रकारे हे घरं बनवण्यात आलेली आहे ती देखील आपण सध्याला बघतो आहे। किचन कसं आहे, एकूणच ग्रेनाइटचं या किचनमध्ये देखील वापर करण्यात आलेला आहे। सोबतच अत्याधुनिक अशा सगळ्या सोयी सुविधांयुक्त हे संपूर्ण आपल्याला घर पाहायला मिळतं। प्रामुख्याने जर का पाहायचं तर 2 बेडरूम आहेत आणि या 2 बेडरूममध्ये आपल्याला दोन्हीकडे सहसा बाथरूम हे पाहायला मिळतं आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर साधारणपणे 500 हा कार्पेट एरिया सांगण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण आपण हे इथं सध्याला बघतो आहे तशा प्रकारची रचना ही आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूण बीडीडी कशा प्रकारे होती त्यासाठी देखील म्युझियमची उभारणी देखील आपल्याला होताना दिसणार आहे, संग्रहालयाची उभारणी देखील होताना दिसणार आहे आणि त्यामुळे ह्या बीडीडीकरांचं जे स्वप्न आहे ते देखील आपल्याला पूर्ण होताना दिसतं आणि त्या अनुषंगानेच आपण सध्याला पाहायचं तर ह्या घरांच्या चाव्याचं वाटप हे आज होत आहे। कॅमेरामॅन श्रीनिवास अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।